राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार यांचा आज सकाळी विमान अपघाताने जे मृत्यू झाला, खरंच एक मोठी राज्याला एक पोकळी निर्माण झाली। खरं तर त्यांना कुठल्या रूपाने श्रद्धांजली व्हावं हेच कळत नाही। कारण मला काय निशब्द श्रद्धांजली म्हणून आपण ह्या गोष्टी म्हणलं पाहिजे। कारण राज्याला 11 वेळा अर्थमंत्री व 5 वेळा उपमुख्यमंत्री, आता कुठं तर राज्य प्रगतीपथावर जात असताना, आता कुठं तर हे राज्य अजितदादाच्या रूपाने लाडकी बहीण योजनेनंतर आता कुठं तर औद्योगिक क्रांती घडणार होती, आता कुठं तर सोलापूर जिल्ह्याला IT पार्क येणार होता, आता कुठं तर सोलापूरची विमानसेवा सुरू झाली होती। ही प्रगती अजितदादाच्या डोळ्यांनी बघायचं होता। आणखीन काय खूप अजून महाराष्ट्र अग्रगमन करण्याचं जे सातत्याने सभागृहामध्ये, जाहीर सभेमध्ये किंवा कार्यकर्त्याला संबोधित करत असताना ते स्वप्न आता कुठं अधुरं राहत आहे का असं वाटतंय। कारण अजितदादासारखं परखड व्यक्तिमत्व, जे पोटात तेच ओटात बोलणारा व्यक्तिमत्व आज आपल्याला राज्यातून निघून गेला। ही खरंच एक मोठी पोकळी आहे। आम्ही सातत्याने मुंबईमध्ये आमदार साहेबांवर जात असताना एक मोठ्या हाकेने ओ मला काय चाललंय असं सातत्याने विरोधकांनाही आपणाचं करून बोलणारा व्यक्तिमत्व आज आपल्याला निघून गेला, हरपला। हे सोलापूर नव्हे तर राज्याला नव्हे तर देशातली मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण कुटुंब, पवार कुटुंब ह्या दुःखद घटनेतून सावरून त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहतो।